सासूबाई. किचनमध्ये भांडे पडण्याचा आवाज आला तशा सासूबाई धावतच किचनमध्ये गेल्या. अगं वृषा, जरा दमानं घे ग बाई, घाई करून कुठे जायचं बरं? अहो आई, पटकन नाही आवरलं तर मला उशीर होईल ना, म्हणून चालली ही गडबड. अगं तू नको ग अशी दगदग करूस, किती वेळा सांगितलं तुला, जा तू आवर बरं तुझं, मी करते इकडचे काम. अहो आई, किती कराल बरं तुम्ही, सारंच तर तुम्हीच करता की, आता तरी करू देत मला. जीवाचे हाल करता बघा तुम्ही. काल डॉक्टर म्हणाले त्यांना जरा ज्यूस देत जा, म्हणून तर बनवते मी, पण मला जमतच नाही बघा. तुम्हीच तर मला आळशी करून ठेवलंय ना. जरा बसा बरं त्या खुर्चीवर आणि मी पटकन करते ते ज्यूस, तुम्ही प्या व मग जाते मी तयारीला. अगं बाई, करून घेते ना मी आणि तुला फोटो काढून टाकते, मग चालेल ना. पण वृषा ऐकायला तयारच नव्हती. लगबगीने तिने तो ज्यूस बनवला व सासूबाईच्या हातात ग्लास दिला. सासूबाईंनी तो घेतला व पळतच तयारीला गेली. ही आली तोवर आईने टिफिन भरून तयार आवरून ठेवला होता. हे घे. काय आई, मी भरला असता ना टिफिन, आणि सारं केलंय मी, फक्त वाढून घ्या. बरं, सुमनला सारं समजवलं आहे, मी ती सारं करून घेईल बघा, जास्त दगदग करू नका. सायंकाळी मी आल्यावर सारा स्वयंपाक करेल. तुम्ही मला किचनमध्ये दिसलात तर बघा, मग मी आहे व तुम्ही नाही ग बाई, मी आरामच करते बघ, आज कशालाही हात लावणार नाही बघ. हो का, असंच असतं हं रोज, पण मी येईस तवर सारच झालेलं असतं. अगं आज नाही करणार, पण ये लवकर, तू गेलीस की घर सुनं होतं ग, तुझी सवय झाली आहे आता मला, एकटीला करमत नाही ग. हो आई, आज लवकरच निघेन हा ऑफिसमधून. वृषाला आज जरा उशीरच झाला होता. पटपट पावले टाकत ती निघाली. बसही लगेचच भेटली तिला. वेळेवर ऑफिसला पोहोचेल याचं समाधानच होतं. बसमध्ये चढली तशी मागची सीटवर बसली. असंही अर्धा तासच अंतर होतं. मग काय तिकीट घेतलं व वृषा तेथे जाऊन बसली. छान वाऱ्याची झुळूक खिडकीतून येत होती. हलकेच डोळे मिटलेत तसा मागचा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून रेंगाळून गेला. अंग शहारलं. किती भयानक होतं सारं, पण सारंच कसं बदललं नाही का. विधी लिखित असावं की हे सारं ई लागला असेल. आपल्या चांगुलपणाचा कास. मन विचारात गुंतलं. साधारण 7-8 वर्षापूर्वी असंच होतं रुटीन. असंच बसमध्ये बसल्यावर रात्री घरी काय होईल ही भीती व सकाळी झालेल्या भांडणाचा मनस्ताप घेऊन जड पापण्यांनी केलेला प्रवास आठवला तिला. वृषा व हेमंत दोघेही एकाच कॉलेजात शिकायला होते. कधी ओळख झाली व एकमेकात गुंतले कळलंच नाही. कॉलेजचे दिवस व सारं छानच होतं, पण नंतर प्रेमाचं रूपांतर लग्नात करण्याचा दोघांनी विचार केला. वृषाच्या घरी कळलं तर त्यांना ते मान्यच नव्हतं. तशी वृषा समजदार होती, परिस्थितीची जाण व कोणत्याही ठिकाणी सेट होणारी. दिसायलाही देखणीच, शिक्षणात साधारण जरी होती पण कोणत्याच कामात कमी नव्हती. हेमंत तसा हुशार व कुटुंबदक्ष मुलगा, आई वडील व भाऊ यांचा सतत विचार करणारा. हेमंतच्या घरी कळल्यावर सगळ्यांनी ह्या लग्नाला होकार दिला, कारण वृषात नकारण्यासारखं काही नव्हतं. हेमंतच्या घरच्यांची संमती होती. हेमंतवर विश्वास टाकून वृषा लग्नाला तयार झाली. लग्न केलं, पण आई वडिलांनी तिच्यावर बहिष्कारच टाकला. माहेर तसं संपलंच होतं. आता हेच घर व हेच सर्वस्व समजत तिने गृहप्रवेश केला. नवीन घर व नाते जपताना कसरत होतीच.
व शेवटी लव्ह मॅरेज सासूबाईंना. तशी उषा पसंत नव्हतीच, पण मुलाचे सुख मग काय, केली तडजोड. उषा माप ओलांडून आली व घराला आपलंसं करू लागली. पण सासूबाई काही जमून घेईना. थोडंसंही काही झालं तरी संस्कार व तिच्या चारित्र्याची हानी लागली. आईवडिलांचा उद्धार होऊ लागला. हेमंतला वचन तर दिलं होतं, त्याची साथही लाभत होती. पण हेमंत घराबाहेर पडल्यावर सासूबाईच्या वागण्यात आमूलाग्र बदल होत असे. हेमंतला सांगणार तर विश्वासही बसणार नाही, इतकी ती तफावत. पण अटकलेली उषा सारच सहन करत होती. लाडकी लेक आता सारेच कष्ट उपसत होती. तरीही घरात किंमत नव्हती. घराचा खर्च व हेमंतची अवस्था बघून तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तर घरात महाभारतच पेटलं. चांगल्या घरच्या सुना अशा हुंदडत नाहीत. हेमंत बायकोला जरा आवर घाल, अशा सासूबाई बोलल्या तेव्हा घरात भांडणाने कळस गाठला होता. पण हेमंतची साथ होती उषाला. आता लग्न केलं तर ते निभूनच न्यायचं होतं. तिचं ध्येय होतं मन आपलेशे करायचे. बस, पळून आलेली ही मुलगी काय साथ देईल हो, असेच लोकांचे टोमणे उषा ऐकत होती. नोकरी सुरू झाली व हेमंतला वर्षभरासाठी परदेशी जावं लागलं. ह्या कालावधीत तर आता तिची परीक्षाच होती. उषा, थोडी सहनशीलता ठेव व तुझं वागणं असंच ठेव. बघ, एक दिवस हीच आई तुझा उदो उदो करेल व तुझ्या घरच्यांनाही तुझा अभिमान वाटेल, असंच तेव्हा हेमंतने समजवलं होतं. जड अंतकरणाने तिने हेमंतला निरोप दिला व संसार व घराला त्यापाठी जपण्यासाठी सज्ज झाली. आता तर सासूबाईचे कहरच होते. मुद्दाम उशीर होईल व नोकरी सोडावी लागेल, असंच वागणं सुरू झालं. पण उषा खचली नाही. घराचे कर्तव्य व नोकरी चोख बजावू लागली आणि बघता बघता सासूबाईंनाही लाजवेल असंच घडू लागलं. उषा चार चौघात आपला ठसा उमटू लागली. नातलगात एक समजदार सून व कर्तव्यदक्ष पत्नीचा सन्मान तिने मिळवला होता. पण हट्टी सासूबाई काही केल्या बदलत नव्हत्याच. नियतीच ती घडलं काही वेगळंच. उषाच्या सासूबाईंना अचानक पॅरालिसिसचा झटका आला. एक मुलगा परदेशी व एक मुलगा शिकायला बाहेर. जवळ फक्त नवरा व उषाच. मग काय, उषालाच तर सारं सावरायचं होतं. उषा तशी भक्कम होती. सासऱ्याचा आधार बनत तिने सासूबाईची सेवा करायला सुरुवात केली. तसं सोपं नव्हतंच सारं. नोकरी सांभाळत हिंमत देत तिने सासूबाईंना त्या आजारातून बाहेर काढलं. धीर देणं, पथ्यपाणी, योगा व प्राणायाम व त्याबरोबर उषाची प्रेमळ व हसऱ्या चेहऱ्याची साथ सासूबाईला मिळाली. कोणत्याच गोष्टीत हलगर्जीपणा नव्हता. सासऱ्यांनाही धीरासोबत मुलीचा आधार तिने दिला. उषाच्या प्रयत्नांना यश आलं व सासूबाई चालू फिरू लागल्या. उषाची व सासरे बुवांची हिंमत बघून त्याही सावरू लागल्या व सारं पूर्ववत झालं. उषाने सासूबाईचं मन जिंकण्यासाठी नाही तर सुनेचं कर्तव्य केलं होतं. पण ह्याच कर्तव्याने व आपलेपणाने तिला सासूआई भेटली होती. थोडीशी नाराज, सतत राग राग करणारी सासूबाई बदलून आईची जागा घेतली होती. हेमंतचं म्हणणं खरं झालं होतं. सहनशीलता व समजदारीने बदल झाला होता. हेमंत परदेशातून घरी परतला होता. आईला व वडिलांना त्याच्या पसंतीचा व उषाच्या सून म्हणून अभिमान वाटत होता. सासूबाईंनी आता उषाशिवाय काही धकतच नव्हतं. मुलीसारखी माया देत होत्याच, पण तिच्या आईवडिलांची ही कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तिच्याही परिवाराने हेमंतला स्वीकारलं.
एक आदर्श सून उषा झाली. आज उषाने देवाचे आभार मानले. खरंच बदल होतोच, फक्त थोडा धीर हवा व चांगुलपणात सातत्य. किती तो बदल. तिचेच तिला हसू आले. तोवर तिचा स्टॉप आला होता. उषा ऑफिसला आली, पण तिला आईसाठी आज लवकर जायचं होतं बरं का. कधी काळी घरी जाण्याची इच्छा नसणाऱ्या उषात हा बदल झाला होतो किंवा परिस्थितीने तो आला होता. आनंदी परिपूर्ण परिवारात. कथेतील बोध. काही गोष्टी ह्या स्वभावात चुकीच्या असतात, पण स्वभाव बदलतात. आपली किंमत करण्यास थोडासा उशीर होतो, पण कार्याची व कर्तव्याची दाद भेटतेच. व जो बक्षिसरूपी बदल होतो तो परिवाराच्या सुखासाठी आयुष्यभराची एफडीच बनतो. तर मित्रांनो, कशी वाटली माझी गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.